आज बनणार आहे बघा मी गावठी चवळीची भाजी। चवळीला असं तोडून घ्यायचं। भाजी छान लागते गावठी चवळीची। याप्रमाणे सर्व चवळी मी तोडून घेते। चवळी तोडून झालेली आहे बघा। जी निब्बर होती ना त्याच्या अशा बिया काढून घेतल्या मी। चवळीमध्ये एक बटाटा टाकणार आहे। बटाट्याची साल काढून घेते। बटाट्याला कापून घ्यायचं। छोटं छोटं कापायचं। छोटं छोटंच कापत आहे। बटाटा कापून झालेला आहे। प्लेटमध्ये काढते। बटाट्याला आणि चवळीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने। चवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक मोठा कांदा घेतलेला आहे। हे शेंगदाणे घेतलेले आहेत। ओले शेंगा आहेत त्याचे शेंगदाणे आहेत। कोथिंबीर घेतलेला आहे। 2 टमाटे घेतलेले आहेत। कांद्याला कापून घ्यायचं। बारीक बारीक कापायचं कांद्याला। कांदा कापून झालेला आहे। टमाट्याला कापायचं बघा। टमाटे कापून झालेले आहेत। कोथिंबीर कापायचा। गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाण्यासोबतच मिरच्या पण भाजून घ्यायच्या। शेंगदाणे आणि मिरच्या छान भाजलेल्या आहेत। त्याच कढईमध्ये भाजी बनवायची। एक माप तेल टाकायचं। हिंग, जिरे, कापलेला कांदा, कांद्याला परतून घ्यायचं। अद्रक लसूणची पेस्ट, कापलेला टमाटा परतून घ्यायचं। हळद, चवीनुसार मीठ परतून घ्यायचं। कापलेला बटाटा, चवळी परतून घ्यायचं। चवळी आणि बटाट्याची भाजी छान लागते खायला। 10 मिनिटं झाकण ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहेत। शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याचं वाटण टाकायचं। परतून घ्यायचं। कापलेली कोथिंबीर टाकायची। परतून घ्यायचं। बघा भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा गावठी चवळी आणि बटाट्याची भाजी कशी झाली ते।